नमस्कार. प्रभाग 36 मधील सर्व मतदारांचा, रहिवाशांचा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. हे आपलं प्रेम होतं, आपला आशीर्वाद होता की ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून दिला. आम्ही चारही नगरसेवक भरगच्च मताने निवडून आलो आहोत आणि हा तुम्ही जो आमच्यावर ठेवलेला विश्वास आहे त्याला कधी तडा जाऊ देणार नाही याची पूर्ण काळजी येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्ही करू. तुम्ही केलेल्या आशीर्वादरूपी मतासाठी खूप खूप धन्यवाद. निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे की त्याला शिक्षण मिळावं. राईट टू एज्युकेशन ही राज्य शासनाची सुद्धा फार उत्तम पॉलिसी आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला आजूबाजूच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याची संधी मिळते. पण तरीसुद्धा कॉर्पोरेशनच्या शाळांची जी आत्ताची परिस्थिती आहे ती सुधारण्याचा नक्कीच आम्ही चारही लोक मिळून काम करू, प्रयत्न करू. नेमकी आमच्या प्रभागामध्ये किती शाळा येतात त्याची आजच आम्ही माहिती मागितली आहे, ती आम्हाला उद्यापर्यंत मिळेल. त्याची काय परिस्थिती आहे, त्याचा काय करता येईल या संदर्भात आम्ही येणाऱ्या 2-3 महिन्यावर काही ना काही प्राथमिक स्तरावर का होईना पण आम्ही काही ना काही त्याच्यावर काम करू. कोणची संस्था डबघाईस आली मला माहीत नाही, पण प्रत्येक शहर हे स्वच्छ असावं, सुंदर असावं याच्यात काहीच शंका नाही. काही ठिकाणी ऐवजदार किंवा हा सगळा विषय असल्यामुळे कर्मचारी कमी होते, त्याच्यामुळे झाडझूड किंवा अस्वच्छता काही ठिकाणी बघायला मिळाली. पण प्रभाग 36मध्ये असं काही खूप दुर्गंधी वगैरेवाला एरिया ॲज सच नाही आहे. पण तरीसुद्धा आजच सकाळी झालेल्या बैठकीमध्ये मागाशी तुम्ही आला होता तेव्हा जी बैठक सुरू होती की आपण प्रयत्न करतो आहे की अधिकचे कर्मचारी आपल्याला घेता येतील का, आपण शेड्युलिंग चांगल्या प्रकारे करू शकू का, त्यांची दिनचर्या अशा प्रकारे बांधू शकू, कुठल्या एरिया सुटणार नाही. सो थोडंसं टिदिंग ट्रबल सुरुवातीला येतील पण कुठला एरिया सुटणार नाही आणि सगळीकडे झाडझूड व्यवस्थित होईल, कचरा उचलला जाईल याची काळजी येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला घेतो आहोत असं बघण्यात येईल. महिलांसाठी म्हणून नाही, आम्ही फक्त आम्हाला काही महिलांनी निवडून दिलं नाही आहे. संपूर्ण प्रभागातला प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देणं हे आमचं काम आहे, आमची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं विद्यार्थ्यांसाठी काही लायब्ररी, डिजिटल लायब्ररी करू शकतो का याच्यावर काम करू. स्वच्छता हा एक महिलांशी निगडीत असलेला एक महत्त्वाचा विषय आहे, कारण की त्यांच्यावर पण बरेचदा जबाबदारी असते की घर परिवार सगळं सुरक्षित ठेवायचं, स्वच्छता ठेवायचं, हेल्थ रिलेटेड इश्यूज. त्यामुळे स्वच्छता हा एक प्रामुख्याने विषय घेतो आहे. युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर असतील, ई लायब्ररी, डिजिटल लायब्ररी कुठे करता येईल त्यासाठी आम्ही थोडासा प्रयत्न करणार आहोत. आणि वेस्ट वॉटर लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन जी आहेत त्याच्याकडे आम्ही थोडासा कटाक्षाने नजर आम्ही ठेवून आहोत.